चला मॅच सुरू करून घेऊ आपण. सनी सर चला लवकर सोड, लवकर चला. सिप्ला टीम चला, आपला एक अतिरिक्त खेळाडू, दोन्ही टीमचा एक एक खेळाडू इकडे या. चला पटकन दोन्ही खेळाडू अतिरिक्त इकडे या. चला मॅच आतमध्ये सुरू होते. पहिले सलामी वीर आतमध्ये शिपला नाईट रायडर्स बॅटिंग साठी. नगर रोड वॉरियर्स मध्ये 12वा खेळाडू. चला दोन्ही संघांचा इकडे, दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू या इकडे लवकर. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अनिल बॉलिंग ट्रॅक वरती पुढे असणार आहेत. अनिल यांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय. डावाला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं आणि पूल सी मधला हा दुसरा सामना. डावाला आतमध्ये सुरुवात होते. मॅच होतंय सुरू. धावपलक अजूनही आपण पाहाल पुढे तो 0 आकडा. पहिला बॉल टाकून झालाय. सनी सुतार, विकी जाधव हे दोन खेळाडू आतमध्ये आहेत. सनी सुतार वरती लक्ष असणार आहे मॅच मध्ये. सातारा जिल्ह्यातला असणारा खेळाडू, महाडचा सनी सुतार खेळतोय नगर रोडच्या विरोधात. सिप्ला नाईट रायडर्स मधून पुढे नगर रोड वॉरियर्स. यापूर्वी सातारा रोड स्पार्टन्सला आम्ही बघितलं होतं. तर आता नगर रोड वॉरियर्स मैदानावरती. हा चेंडू समोर विकी यांच्या बॅट मधून खेळलेला आपण पाहतो. ठिकाणी हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार तिकडे येईल आणि या षटकारा बरोबरीत 7 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिलं आतमध्ये सुरू असताना नगर रोड वॉरियर्स ज्यांच्या नावात वॉरियर्स योद्धा आहे. कसा वॉरियर्स लढतो नाईट रायडर्स बरोबर. या स्पर्धेतला पहिला सामना खेळणारी ही टीम आहे. ग्रुप सी पहिली मॅच जिंकली फार्मा स्ट्रायकर्सनं. वैभव निकम यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ही मॅच सुद्धा आपण पाहतो त्यांच्याकडे राहिली. ओहो हो हो, पुन्हा एक ब्लास्ट. स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर टाकून दिलेला विकी जाधव. मॅन इन फॉर्म. षटकार. या षटकारानं 13 धावा धावपलकीवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं शांत दिसलंय. त्यानंतर मात्र एक मोठे हिट या षटकामध्ये ठोकलेत. 2 षटकाराबरोबर धावपलकीवरती 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावपलकीवरती असणार आहेत. 13चा आकडा पूर्ण आहे. सनी सुतार एका साईडनं थोडा शांत आहे. मात्र विकी जाधव, ओ हो हो हो, विकी लागोपाठचा तिसरा षटकार. 3 चेंडू 3 मोठे हिट. विकी जाधव जर्सी क्रमांक 15 मध्ये आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार.
तीन चेंडू 3 षटकार आज दिवसभरामध्ये कोणी खेळू शकलं नव्हतं लागोपाठ. समोर 3 चेंडूवरती 3 मोठ्या स्ट्रोकनं मॅच पुढे आणली. 19 धावा धावपलकीवरती. 19 धावा धावपलकीवरती. सनी सुतार चर्चेत होता, पण पुढे 3 बॉल वरती 3 षटकार आणि चौथाही. वा, चौथ्या चेंडूवरती चौथा षटकार विकी जाधवचा. 25 धावा पहिल्या षटकामध्ये. ते म्हटलं जातं असं की नगर रोड वॉरियर्सना अभ्यास सनी सुतारचा केला आणि पेपर विकी जाधवचा आला. आणि याच खेळाडूनं 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकलेत नगरला. नगरमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नगर जिल्ह्याचा इतिहासही फार मोठा आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक अक्षय चव्हाण यांकडून या 4 षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. नगर वॉरियर्स विरुद्ध तुटून पडलेला विकी मैदानावरती दिसलाय. महत्वपूर्ण स्थान आहे महाराष्ट्रामध्ये नगरला सुद्धा. आणि नगर रोड वॉरियर्स विरुद्ध आक्रमण. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू 4 षटकार. 25 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आलेत प्रवीण. महाडचा हा सनी ऑन स्ट्राइक, ज्याने एकच धाव घेतली होती आतापर्यंत. ओहो, फुल टॉस सनी सुतारला आणि फुल टॉस चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल हा बॉल बीमर पद्धतीचा नो आहे का. तिसऱ्या पंचांना विनंती, आपण चेक करा. तिसऱ्या पंचांकडून बघितलं जाणार आहे की हा बॉल किती उंचीचा आहे, शॉट अटेम्प्ट कुठे केलाय, आणि त्यानंतर ऑन फील्ड पंचांपर्यंत पुढे डिसिजन आणला जाईल. नो बॉल. मॅच आतमध्ये 7 धावा आल्या आणि सनी सुतारला फ्री हिट आहे. सनी सुतार त्याची फलंदाजी बघणं ही एक वेगळी मेजवानी असते. नगर रोड वॉरियर्स आतमध्ये धावपलकीवरती 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलक पूर्ण होत असताना अक्षय गोरेकडून पारितोषिक येत आहे अर्धशतकासाठी 500 रुपयांचं. सनी सुतार त्याची फलंदाजी बघणं, त्याचे फटके बघणं हे एक वेगळी मेजवानी असते. दोघांपैकी जो पहिला अर्धशतक ठोकेल त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 38 धावा धावपलकीवरती. सनी सुतारची मॅच कधी आहे, बरेचसे खेळाडू या मॅचची वाट बघत होते. सनी सुतार मैदानावरती कधी येणार याची वाट बघितली जात होती, प्रतीक्षा होती त्याची, आणि तो मैदानावरती आला. मात्र पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू 4 षटकार ठोकून गेला विकी जाधव. टॉस नगर रोड वॉरियर्सने जिंकला होता आणि नगर रोड वॉरियर्सने सनी सुतारला पुढे आणलंय, फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. आता त्याला रोखण्याचं काम करायचंय. हा चेंडू समोर डाऊन द ग्राउंड. शतरक्षक समोर, शतरक्षकाचा झाला फंबल मोठा आणि हा चेंडू पुन्हा गेला निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा येतील 4. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 1.4 षटकापर्यंत टाकून झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 43 धावा. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतो 129. विकी हा उंच फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मात्र हा 5वा षटकार विकी जाधवचा.
49 धावा धावपलकेवरती. बार्शीचा हा खेळाडू आहे आणि आज पुण्याच्या मैदानावरती खेळताना हो 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 समोर लॉग ऑफ नगर रोड. या चुका करू नका. दोन ओव्हर मध्ये 53 पूर्ण आहेत. 2 षटक संपली, 53 धावा, नॉट आउट भागीदारी. त्यामधला वैयक्तिक स्कोरबोर्ड 2 खेळाडूंचा जर बघितला तर दिसतोय 7 चेंडू मध्ये 38 धावा नॉट आउट खेळल्यात विकी जाधवनं आतापर्यंत आणि 6 चेंडू मध्ये 14 धावा खेळलेत ते सनी सुतारनं आणि 2 षटकामध्ये धावफलक 53 वरती आहे. 26.50 करंट रन रेट धावफलक दाखवतो. षटक 3 ला होईल सुरुवात आणि षटक 3 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आले ते संतोष जाधव. 3 क्रमांकाचा जर्सी परिधान करून संतोष जाधव पुढे आणण्यात आलेले आहेत. तिसरं षटक त्यांच्यावरती सोपवण्यात आले. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आता या 2 प्लेयरला उभं करण्याची किंवा थांबवण्याची. हा बॉल समोर आपण पाहतो थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. मिड विकेट पुढे एक धाव तिकडे राहणार आहे. एका सिंगल धावेने धावपलकेवरती 54 धावांचा हा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. 8:30 जेवण सुरू होईल. 2.1 षटक संपली, 54 धावा धावपलकेवरती. षटक तिसऱ्याला सुरुवात आहे आतमध्ये. हा चेंडू समोर व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती धावफलक पुढे येणार आहे तो 55 धावा. 55 धावा धावपलकेवरती पूर्ण असणारा. पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिला. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. 2 चेंडू वाईड आहेत. 56 ऑन बोर्ड. 56 धावा धावपलकेवरती. 2.1 षटकाचा खेळ टाकून पूर्ण आहे. बॅटचा टॉपेज घेतला. क्षेत्ररक्षक एसटी रक्षकानं झेल सोडला. जेवण करण्यासाठी कोणाला जायचं असेल तर जावा. जेवणाची व्यवस्था मुख्य व्यासपीठाच्या डाव्या हाताला आहे. जेवणाची व्यवस्था आहे. जेवण सुरू झालंय. खेळाडूंना विनंती आहे जेवणासाठी जावा. 57 धावा. सनी सुतार. चटकार चौकारांची फक्त भाषा बोलतो हा खेळाडू. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. सनी सुतार. सनी सुतारला रोखणं म्हणजे एखाद्या फौजेला रोखण्यासारखं आहे. जर तो उभा राहिला तर उद्ध्वस्त करतो प्रतिस्पर्ध्याला. खिळखिळा करून टाकतो सनी सुतार. बाहुबली आहे हा महाडचा, जो पुण्यात दहशत करतोय. काय फटका होता पुन्हा एकदा सनी सुतारचा बघा. 69 धावा धावपलकेवरती. सनी सुतार महाडला रिप्रेझेंट करणारा आपण पाहतो या ठिकाणी हा खेळाडू मैदानावरती आला. त्याच्या बॅट मधून आपण पाहतो या ठिकाणी मोठा धावफलक. पुन्हा एक सनी सुतारचा पॉवर ब्लास्ट. 3 चेंडू 3 षटकार. 75 धावा धावपलकेवरती. एक जण खेळतोय 10 मध्ये 33 वरती. एक खेळतोय 8 मध्ये 39 वरती. 75 धावा धावपलकेवरती. काय मॅच मध्ये रंगत आणली या 2 खेळाडूंनी. फुल टॉस आणि या चेंडूवरती पुन्हा एक षटकार. 4 चेंडूवरती 4 षटकार आणि दोनही खेळाडू आता 39 वरती नॉट आउट आणि 3 ओव्हर मध्ये 81. बाहुबली महाडचा मैदानावरती उतरलाय. बाहुबली हा एक ऐतिहासिक महाकाव्य चित्रपट जो राजामौली यांच्या माध्यमातून दिग्दर्शित करण्यात आला.
आणि हा महाडचा बाहुबली मैदानात उतरल्यानंतर त्यानं प्रतिस्पर्धी नगरला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. कोणाचा अर्धशतक आधी होणार आता हे कॉम्पिटिशन आहे. विकी जाधव 45 धावांवरती नॉट आउट. 9 चेंडू 45 धावा. स्ट्राइक रेट 500 रुपयांचं बक्षीस आहे. जो खेळाडू अर्धशतक पहिल्यांदा करणार आहे पूर्ण यासाठी अक्षय दादा गोरे यांकडून हे बक्षीस. एक झेल सोडला आधी, अजून एक सोडला. प्रकाश दादा गाडे यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय आणि हा सन्मान समोर आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती संपन्न होत असताना शुभमजी ससाने 88 धावा धावपलकीवरती. 2 झेल सोडले तुम्ही विकी जाधवचे. सनी सुतार हा बॉल परत येणार नाही. सनी सुतारनं अक्षयदादा बॉल किती हरवले त्या मॅच मध्ये. सनी सुतार साठी खास 3 डझन वेगळे बॉल आणलेत. का तर एकदा त्याने बॉल मारला की मग तो परत आणला जातच नाही आणि कोण आणायला जाणारही नाही. हायवे वरती टाकतोय बॉल सनी सुतार. काय शरीरयष्टी आहे सनी सुतारची. का त्याला बाहुबली म्हटलं जातं. बाहुबली त्याची कथा मैदानावरती. दोघी 46 वरती नॉट आउट आहेत. मात्र विकीचा स्ट्राइक रेट काय 10 चेंडू 46 नॉट आउट आहे. तिसरा झेल आहे अतुल दादा. हा सोडला नाही. संदीप यांनी घेतलेला हा झेल आणि विकी बाद होईल. धावपलकेवरती धावा 95. ऑन बोर्ड. 95 धावा धावपलकेवरती. उंच गेला तो चेंडू आणि क्षेत्ररक्षक मिडॉफचा पुढे आला. न्यू बॅटर रिजवान आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. 95 वरती 1 गडी बाद आहे. षटक चौथं समाप्तीच्या दिशेने. विकी बाद होऊन माघारी गेला. मात्र अजूनही आतमध्ये सनी सुतार खेळतोय. पण काय बॅटिंग केली विकी जाधवनं सुद्धा. त्याचा स्ट्राइक रेट काय जबरदस्त दिसला आणि त्याच्या बॅट मधून धावा ज्या वेगाने त्यानं गोळा केलं तो वेग फार मोठा आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती दिसला. नो मॅन्स लाईन मध्ये हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 4 ओव्हर संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 97 ऑन बोर्ड. 97 धावा धावपलकीवरती. 97 धावा धावपलक एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आतमध्ये आता असणार आहेत आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन धावपलकीवरती कोण येणार. इथे आमच्या बरोबरीत आमचे स्क्रीन ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी जोडलेले आहेत. आमचे गणेश दादा मारणे सकाळपासून आपल्या मैदानावरती उपस्थित आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह छायाचित्रण तुम्ही बघू शकता. दर्जेदार प्रक्षेपण करणारे आपण पाहतो या ठिकाणी ही स्क्रीन आणि या स्क्रीनचे टेक्निशियन हेड ओनर गणेश दादा मारणे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट आज करू शकता जर तुम्हाला कोणत्या इव्हेंटसाठी तुम्हाला स्क्रीन अवेलेबल करायची असेल तर. 500 रुपयाचं बक्षीस. स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. 14 चेंडू मध्ये बनवल्यात 52 धावा. महाडचा बाहुबली आतमध्ये सनी सुतार. 103 रन. सनी सुतारला थांबवण्यासाठी कोणतं ब्रह्मास्त्र आहे नगर तुमच्याकडे जे सनी सुतारला थांबवू शकतं. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि सनी सुतारनं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. या चेंडूवरती सुद्धा षटकार आहे. सनी सुतार
जगावं की मारावं हा एक मोठा सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पतरवाडीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेश्रम आनंदान की फेकून द्यावं या देहाची लतकर यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या काळ्या शार डोहात आणि करावा सर्वांचा शेवट. 110 करू शकतो नगर हा धावपलक. नथिंग अर्थात इम्पॉसिबल नाहीये. अजून 2 मॅच आहेत. 500 रुपये ऑनलाईन जमा झालेत. अक्षरा गोरे यांचं ट्रान्झॅक्शन या स्क्रीनवरती दाखवलं जाईल. हा स्क्रीनशॉट व्हाईट बॉल कॅश ऑन डिलिव्हरी तिकडे पाठवले अकाउंट मध्ये सनी यांच्या 500 रुपये. 112 धावा. 4.3 नगरही हा धावफलक पूर्ण करू शकतो. अशक्य नाहीये. या संघाकडे सुद्धा ती ताकद असू शकते. नगर सुद्धा हा धावफलकेचा पाठलाग यशस्वी पद्धतीने करू शकतो. रेकॉर्ड आजचं तुटलंय. सगळ्यात मोठा धावफलक 114. 61 धावेवरती नॉट आउट आहे सनी सुतार. चार 4.4 2 बॉल अजून. एकशे 14 धावा. नगर रोड वॉरियर्स समोर सनी सुतार. ओहो सनी सुतार 3 डझन वेगळे बॉल आहेत. त्याच्यातला अजून एक बॉल दिला जातो आतमध्ये. 67 धावा धावपलक्यावरती सनी सुतार. वेल प्लेड सनी. ऑक्शन पद्धतीतून जे मॅच जी टुर्नामेंट झाली होती त्या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज आहे हा प्लेयर. महाड कोकण. लो फुल टॉस शतरक्षक पुढे आणि शेवटच्या चेंडूवरती सनी सुतार आउट झाला. 67 धावा त्यानं 18 चेंडू मध्ये बनवला. 120 वरती टीम येऊन थांबली. नगर रोड 121 बनवायचे 30 चेंडू मध्ये. नगर रोडचे कॅप्टन इकडे पाठवून द्या. आम्ही टॉस करणार आहोत द लॉयन्स बरोबर. बॉल द्या आतमध्ये सरांना आणि मॅच चालू करा लगेच. चला टीम सिप्ला नाईट रायडर्स चला लगेच. लॉयन्स संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. वॉरियर्सचे कॅप्टन आलेले आहे तिकडे. चला या. नमस्कार, मी विशाल.
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन पुणे सदस्य. मी MRWF जॉईन केलं कारण मला अडचणीच्या काळात MR लोकांची मदत करायची आहे. नमस्कार, मी निखिल धनंजय महाजन MRWF वेलफेअरचा सदस्य आहे सर. मी ह्या फाउंडेशनमध्ये जॉईन झालो आहे जेणेकरून गरजू लोकांना रक्तदान करता येईल. सो तुम्ही पुढे या आणि रक्तदान करा. नमस्कार, मी अक्षय विटकर, वेलफेअर फाउंडेशन सदस्य. या फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच MR लोकांना भरपूर सुविधा मिळालेल्या आहेत. सो ज्या लोकांनी अजून मेंबरशिप नाही घेतली त्या सर्व MR बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही फाउंडेशनचे मेंबर व्हा आणि तुम्ही स्वतःला पण सुविधा करून घ्या. धन्यवाद. मी उमेश तांबडे, वेलफेअर फाउंडेशन सदस्य. क्रिकेट सोबतच आपण यावर्षी प्ले फॉर नेचर हा एक इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि यावर्षी आपण 500 झाडांना लावायचा एक संकल्प घेतला आहे. तरी माझ्या यावर्षी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अतुल पवार, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनचा एक सदस्य. फाउंडेशनच्या स्थापनेमागचं उद्दिष्ट आहे की MR बांधवांना सामाजिक व आर्थिक आणि आरोग्यदायी बळ देणं, सर्वांना एकत्रित ठेवणं आणि एक सामाजिक बांधिलकी तयार करून फाउंडेशनला पुढे वाढवणं. तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी फाउंडेशनला जॉईन व्हा आणि आपल्या एकीचं बळ दाखवा. धन्यवाद. MRWF, वी आर टुगेदर फॉर बेटर टुमॉरो. मॅक्सी बॉलर नेम सांगा मला. हा, मॅक्सी नाव नाहीये ना इकडे. खरं काय नाव आहे? भीमराव. 12 प्लेयर नाहीये तुमच्याकडे? पाठवून द्या लगेच लगेच सगळं. 121 धावा. मॅक्सी बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी तयार असणार आहेत. प्रत्येक ओव्हर मागे 24 धावा बनवायच्यात. वाईट वाईट बॉल आहे. वाईट बॉल. प्रति षटका पाठीमागे 24 धावांची गरज आहे. हा धावफलक बनवायचा असेल तर 121 चा पाठलाग आहे आतमध्ये. पुन्हा एक वाईट. हे समीकरण जर सोपं करून सांगितलं ना नगर रोड, तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार खेळायचेत आणि 2 धावा पळून घ्यायच्यात. हे सोपं इतकं समीकरण आहे. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार खेळा, 2 धावा पळून घ्या. त्याच्यातल्या 2 तुम्हाला दिलेल्या आहेत बॉलरनं. ही तिसरी सुद्धा दिलेली आहे नो बॉलची. आता फक्त 4 षटकार बाकी आहेत. नो बॉल. फ्रीट असणार आहे. द लॉयन्स तयार आहे यानंतर बॅटिंगसाठी. नगर क्षेत्ररक्षणासाठीच मैदानावरती येईल पुन्हा, कारण अजून 3 मॅच यानंतर आपल्याला कव्हर करायच्या. थोडंसं स्पीडअप करा. जेवण सुरू झालेलं आहे. खेळाडूंना ज्यांना कोणाला जेवण करायचं त्यांनी जेवण करण्यासाठी जावा तिकडे. ओ हो, या षटकामध्ये नगरला धावा मिळायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एक नो बॉल. फ्रीट येईल पुन्हा येणाऱ्या चेंडूवरती. एकही चेंडू टाकला नाही आणि धावा आहेत 5. पुन्हा वाईट बॉल. 5 चेंडू टाकलेत. 5ही वाईट नो आहेत. 6 धावा दिलेत. पंचांचा निर्णय राहील अंतिम. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये पुढे. पहिला बॉल टाकला. 29 चेंडू मध्ये 115 धावा अजून बनवायचे. एक बॉल टाकायला 6 बॉल लागले. रिदम प्राप्त करायला वेळ लागतो थोडा. आणि सर्वात महत्वाचं एन्व्हायरमेंट जर बघितलं आणि आजचा दिवस जर तुम्ही बघितला ना, तर आजच्या दिवसाचं सुद्धा एक विशेष महत्व आहे. फॉलोअर लाईनचा हा चेंडू पुढे.
7 धावा धावपलकीवरती पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना की परिसर आणि एन्व्हायरमेंट आहे, रिदम प्राप्त करायला थोडासा वेळ लागतो आणि आजच्या दिवसाचं जे विशेष महत्व आहे ते त्यावरती आपण बोलू. पुन्हा लेन आज 21 डिसेंबर आहे. फेकीसाठी तिसऱ्या पंचांकडे जायचंय. तिसरे पंच चेक करतील हा चेंडू थ्रो केलाय की नाही. 21 डिसेंबर आहे आज आणि आज वर्षातला सर्वात लहान दिवस होता. थंडीच्या दिवसात दिवस छोटे आणि रात्र मोठी असते असं म्हणतात. अशातही आजचा दिवस विशेष होता कारण 21 डिसेंबर हा दिवस वर्षभरातील सर्वात लहान दिवस, तर आजची रात्र सगळ्यात मोठी असणार आहे. सगळ्यात मोठी आहे आजची रात्र. आज तब्बल 16 तासांची रात्र आहे. तिसरे पंच डिसिजन देत आहेत. चेंडू जर थ्रो केला असेल तर बॅन केला जातो गोलंदाज. नो बॉल. नो बॉल. पेनल्टी 3. बॉलर बॅन. बारा धावा धावपलकीवरती. पेलॉन पूट दुसरे बॉलर पुढे आणले जाणार आहेत. वैभव कांबळे. 28 चेंडू मध्ये 109 धावा अजून विजयासाठी बनवायचे. 2 धावा या चेंडूवरती. चौदा धावा धावपलकीवरती आहेत. तीन चेंडू टाकून झालेत आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये. 27 चेंडू 107 धावांची गरज नगरला. वाईट बॉल. चला टीम थोडं स्पीडअप करा. अजून आपल्याला अनेक मॅच खेळवायचे तिथून पुढे. हा बॉल समोर आपण पाहाल पुढे.
षटक क्रमांक डॉट बॉल न सुरुवात. डॉट बॉल पुढे. हा चेंडू समोर आपण पाल पॉइंट मध्ये. एक धाव तिकडे या चेंडूवरती असणार आहे. 20 ऑन बोर्ड. 22 चेंडू मध्ये 101. 22 चेंडू 101 ची मॅच. हा सामना पण पाल पुढे. मिड ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक पोचतील आणि झेल होतोय. खेळाडू बाद होतील नगर रोड वॉरियर्स. एक 1.4 षटक संपलेत. 21 धावा धावपलक्यावरती. 20 चेंडू मध्ये 100 धावा. 20 चेंडू 100 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल. (22 ऑन बोर्ड). पॉइंट मध्ये हा बॉल खेळलाय आणि नगरचा अजून एक खेळाडू बाद होऊन माघारी. चला टीम, तुम्ही दिलेल्या वेळेत मॅच कंप्लीट करा. ही इनिंग खूप वेळ घेते. अजून 3 षटके यायची आहेत. फायनल लेग मध्ये गेलेला हा चेंडू 4 धावा येतील. धावफलक आहे तो 26 पूर्ण. 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 95 धावा.
26 ऑन बोर्ड, 26 धावा धावपलकीवरती आहेत. बॉलर कोण आहे बॉलर? बॅटेज घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठीमागे. विजयाचं अंतर मात्र फार दूर आहे, कारण 17 बॉल 94 ची मॅच आहे पुढे. 27 वरती 2 खेळाडू आतापर्यंत गमावले गेलेत. 17 चेंडू 94 ची मॅच. चालन या चौकारा बरोबरीत धावपलक पुढे 31 वरती पोहोचतोय. थोडं स्पीडअप टीम, फक्त फिल्डिंग टीम कडून जेवढे लवकर हे चेंडू बाकीचे षटक टाकण्यात येतील तेवढे लवकर टाकून घ्या. यानंतर अजून 4 मॅच आपल्याला खेळवायचे. एकतीस 31 धावा धावपलकीवरती आहेत. 14 चेंडू 90 धावा विजयासाठी. दोन धावा 33 ऑन बोर्ड वरती. 13 चेंडू मध्ये बनवायच्यात 88. मॅच कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. 12 चेंडू मध्ये 88 ची आवश्यकता. कोण काय झालंय? हॅलो हॅलो, कमी करायचं आहे का? का 33 धावा धावपलकीवरती. अमोल दादा गेला का? मित्रांनी सांगायचं तो नको लोड घेऊ, मी बोलतो.
7 चेंडूमध्ये 83 धावा बनवायचे. सहा चेंडू 83 मॅच
लायन्सवाले चला तयार व्हा. समीर सर चला लवकर. समीर सर चला लवकर. राहुल सांगल की हा रोहित सांगशील ना त्याला थोडा वेळ मॅच तू जेवण करत. चला लायन्स वाले एक तर मॅचला डिले झालाय. निलेश सर घ्या ना. चला 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 लवकर या. नगर रोड वॉरियर लावा फिल्डिंग लवकर 5 मिनिटात. जेवायला चालले ना.